तिकडे अफजल खानाचं संकट आलं होतं विजापूरहून, आणि इकडे महाराणी सईबाईंचा शेवटचा श्वास होता. एक मोठी गोष्ट सांगतो ऐका. 8 लग्न जरी केली ना शिवराजांनी, सगळ्यात जास्त प्रेम महाराणी सईबाईंवर होतं. आणि म्हणूनच राजे भेटायला येत नव्हते. राजे जर सईला पाहतात, आज शिवराजांच्या डोळ्यात पाणी येतात. आले महाराज, शंभूराजे घेऊन आले शिवराजांना. आबा साहेब, अरे द्या ना तुमचा हात आमच्या आईच्या हातात, त्यांचा प्राण जात नाही तुमच्या बगैर. शिवराजे म्हणतात, सई, बाळराजेंनी लईच आग्रह केला रे, पण सई तू फसवला रे मला. तू शब्द दिला होतास शेवटपर्यंत साथ दिल म्हणून, का साथ सोडली सई? ऐका ना आई, महाराणी सईबाई जर शब्द बोलल्यात ना, महाराष्ट्रातला सुवर्णाक्षरात दिला गेलेला शब्द आहे. महाराणी सईबाई म्हणतात, ओ महाराज, अरे आम्ही नाही फसवलं तुम्हाला, आमचा प्राण चालला एवढंच ना. आम्ही हा जरी आमच्या शब्दावर कायम आहे. आमचा प्राण जरी चालला असेल तरी हा छावा आज महाराष्ट्राला देऊन जाते, जो शेवटपर्यंत भगव्यासाठी लढाल. ओ संभाजी राजे, छावा हात तुम्ही आमचे, छावा झुकत नाही कुणासमोर. महाराज नाही झुकले शेवटपर्यंत. आपल्या माणसाने फसवले आपल्या माणसांना नेहमीच. दुर्दैव या मातीतलं. आपली माणसं आपली माणूस कधीच पुढे जाऊन नाही देत, कधीच नाही. आपल्यातला एखादा पुढे यायला लागला की मध्ये पाय टाकणारी आपलीची. कवी कलश म्हणतो, राजे अरे पकडले गेलं, हे कवी कुणाची मजाल आहे या संभाजीला हात लावायची. कवी खरं सांगू काही, उंटाला बांधून फरफडत नेलं महाराजांना. हाच कुणाला माहितीच नव्हतं आपले महाराज येथे. इतिहास लक्षात नाही का? शेवटची काही 2-4 मिनिटं आहेत. या मातीतून महाराष्ट्राच्या फरफडत गेलं. दादा अहो, इथंच कातडी संपलेली महाराजांची. आज राजे रडत होते बर का. कधी रडणारा राजा, अपराजित योद्धा, जो एकही युद्ध न हरला, पण आज रडत होता. 20 फुटावनी साखरंड टाकले तवा गिरफ्त झाला. कुणाची मजाल नव्हती राजाला स्पर्श करायची. कवी कलश म्हणतो, राजे अरे का रडताय? राजे म्हणतात, कवी अरे या पाना पुलांना माहिती नाही त्यांचा संभाजी. अरे त्या गड किल्ल्यांना, त्या शिवनेरीला, त्या रायगडाच्या शौर्यतेला सांग, त्यांचा संभाजी पकडला गेला रे. तो जंजिरा दिसतो का कवी? तो जंजिरा म्हणजे माझ्या आईबापाचं शेवटचं स्वप्न. मायबाप म्हणतात, राजे जंजिरा घ्या बरं का एकदा आयुष्यात. खरं सांगू का तुम्हाला, अहो सगळे सिद्धी असे पिळले होते महाराजांनी, एक बी ठेवला नव्हता, घेतलाच होता जंजिरा. मोठं वाक्य सांगतोय का? जंजिऱ्याची बात काय, अजून थोड्या वर्ष जगले असते ना राजे, दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. इतकी भयानक ताकद होती. जगदंब कवी कलश म्हणतो, राजे डोळ्यात पाणी नाही चांगलं दिसत. आई 40 दिवस डोक्यापासून नखापर्यंत जर देव फाडला असेल, मी बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कल्पना करा, विचार करा. स्वयंपाक करताना सुरीनिळीने एवढं कापलं आणि त्याच्यावर मिठाचं पाणी पडलं की सहन होत नाही. आई मला सांगा ना महा, डोक्यापासून नखापर्यंत जर सगळ्या जखमा काढल्या असत्याल, सगळी कातडी सोडली असत्याल, आणि या उघड्या देहावर जर मिठाचं पाणी पडलं असेल, काय वाटलं असेल महाराजांना? दादा पाण्यातून मासा बाहेर यावा असा तडफडला असता हो. महाराज एवढे बी हल्ले नाहीत. कवी कलश म्हणतो, राजे काहीच होत नाही का हो? राजे म्हणतात, कवी अरे आई नाही म्हणतोय संभाजी छावा आहे. अरे झुकल तो छावा कोण मग? खरं सांगू का, हा छावा कुणासाठी उभा होता? हा छावा हिंदू धर्मासाठी उभा होता. हिंदू धर्मासाठी उभा होता. महाराज मला अभिमान वाटतो, मी अखंड महाराष्ट्रभर आणि 5 राज्यात कीर्तन करताना. आमची बी आई मला म्हणते, कबीर महाराजांना निहार बोल. कधी कधी तू लई जहाल बोलतोस. जहाल बोलणं नाहीये आमचं बोलणं समाजाला एकत्र करणंच आहे. मोठंच वाक्य बोलू का आता? नाही भीड भारन तुका म्हणे सान थोर. हा कबीर महाराज काय जन्माला आलाय नंतर,
तो मरताना हिंदू मारणार आहे, ही गोष्ट आधीची लक्ष दिलंय का? क्यों तो ये भूमि किसकी है? ये भूमि हिंदू की है, ये भूमि प्रभु रामचंद्र की है। मां, ये भूमि सांता की नहीं, ये भूमि संतों की है। संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र असाच उभा राहिला का? काय बलिदान आहे, शेवटच्या श्वासापर्यंत बलिदान दिलंय। भाऊ मी जर कधी पुन्हा येईन तर मी अफजल खान सांगेन, अर्ध्या तासाचा पवाड आहे, एका झपक्यातच उडवला अफजल महाराजांनी। हे कवी, अरे त्या अफजलला एका झपक्यात उडवलाय माझ्या आबासाहेबांनी, एवढं बी हालून दिलं नाही। लई खतरनाक होता तो, त्याला म्हणाव त्याचा बाप सिंह असतो ना, त्याचा पोरगा छावा असतो, छावा है संभाजी। हे दोन वाक्य फक्त कीर्तनात शेवटची। औरंगजेब म्हणतो हमें देखना है कैसे दिखता है संभाजी, हुजूर मत जाओ उसके सामने। खरंच एका झपक्यात उलटा करून महाराष्ट्रातलं रक्त आहे, लय भयंकर आग ओकतात त्याचे डोळे। मारुतीरायांना शेंदूर भासावा असा लालबुंद दिया झालाय त्याचा आज, त्याला कौल दिलाय हाई तुळजा भवानीने, कोल्हापूरच्या महालक्ष्मीने, माहूरची रेणुका माता, वणीची सप्तशृंगी आणि आई भागेश्वरीनी त्याला कौल दिलाय। तो हालत नाही हुजूर जाग्यावला। ए निकम्मो, अरे किसके ओर से हो? संभाजी के ओर से क्या मेरे ओर से हो? ते सहकारी काय म्हणतात माहिती का बाबा? हुजूर इस वक्त ना तो हम आपके तरफ से है, ना हम संभाजी के तरफ से है, हम सच्चाई के तरफ से है। और सच ये है कि संभाजी छावा है हुजूर, और छावा झुकता नहीं किसी के सामने। मंगा औरंगजेब म्हणतो यल्लाह ए परवरदिगार, बघितला शंभूराजांना समोर ये जज्बा क्या बनाया, इसको किस मिट्टी से बनाया? एक तो संभाजी देते हमारे जनान खाने में, कौन म्हणता? औरंगजेब। तो पूरी दुनिया पे राज करते हम, है क्या हम में से कोई ऐसा? देखो इसका तेज। औरंगजेब म्हणतो एक तो संभाजी देते। अरे औरंगजेब तू काही यडपट आहेस का रे? तुझ्याकडे येते नाही महाराज जन्माला, महाराज जन्माला येतात महाराष्ट्राच्या मुशीत, आणि छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीतच जगी यायचा बाप हवा, त्याचा वंश मुक्ती सरावा। बाबा तुम्ही आम्ही छावा म्हणावं त्याच्यात नवल नाही हो। औरंगजेब छावा म्हणत नव्हता, इथं सगळं थांबलं होतं। छावा चित्रपट आत्ता आला, आम्ही 15 वर्ष पोटतिड केली, इतिहास सांगतोय। मी ज्या मातीतून येतो ना, तानाजी मालुसरेंचं बलिदान आहे। नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे, गड आला पण सिंह गेला, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाच। परत होरे नाहीत बरं का शिवांचं, फार कमी आयुष्य, पण मात्र जीवन मात्र समाजासाठी। शेवटचं वाक्य, गुडघ्यावर बसला औरंगजेब आज, भगवा होता महाराजांच्या कमरेला। भगवा म्हणजे मान, भगवा म्हणजे शान, आणि भगवा म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान। तो भगवा शंभूराजांची मान ताट करत होता। कवी कलशवंत राजे, तुमच्यासारखा मित्र मिळायला लई भाग्य लागतो राजे। अहो राजे डोळ्यात बाबा तप्त सळ्या गेल्या डोळ्यात, नुसत्या खोबण्या उरल्या होत्या, रक्त ओकत होते डोळे आज। सिंहाच्या जबड्यात खोलून हात मोजून दात, ही दात सांगणारी जीव निघत नव्हती, सपकन वार झाला। आणि जगदंब म्हणणारी जीव ती म्हणत होती आबासाहेब वार झाले हो तुमच्या छाव्यावर, डोळे मिटून घेतो, तुमचा छावाच तुमच्या भेटीला येतो। एवढा बी हल्लो नाही आबासाहेब, सांगा आमच्या आईसाहेबांना छावा छावाच जन्माला आला आणि मरताना बी छावाच मरणार। औरंगजेब म्हणतो हमने आंखें निकाल दी इसकी, तुम्ही आम्ही छावा म्हणणं नवल नाही। आता औरंगजेब बोलला हमने आंखें निकाल दी इसकी, इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने, हमने जबान काट दी इसकी, इसने 2 लफ्ज रहम के नहीं मांगे हमारे सामने, हमने हाथ काट दिए इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने, हमने पैर काट दिए इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने। अरे सच में छावा है, छावा शेर का,
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल